भिवंडीला ऐकलं समजा सई उठल्या उठल्या हा नमस्कार मंडळी, कशा आहेत? बरेच ना. तर नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर आपण आज सकाळीच आहे ना गवरा घ्यायला आलेलो आहेत आणि आज होळी आहे. होळीच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आता इथून आम्ही ना टपक्यास पीस गवरा घेऊन जाणार आहेत आणि संध्याकाळची तयारी आहे, तयारी करायची. कारण आता होळीचं नियोजन माझ्याकडे दिलं आहे सोसायटीने. बरं म्हणलं एकदम ओकेमध्ये करून टाकू, कारण आज पण आहे ना आपल्याला सुट्टी आहे. तर त्याच्यामुळं सणाचं नियोजन पण आपण आता व्यवस्थित करणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ना आपला ब्लॉग आहे ना नक्कीच शेवटपर्यंत बघा. आता आहे ना गवरा घ्यायचं काम चालू आहे. अगोदर आम्हाला येणे ना 20 रुपयाला गवरी सांगितली होती, पण त्यांना म्हणलं एवढी मागे आम्हाला काय परवडणार नाही. म्हणलं 10 रुपयाला दे. बरं ते म्हणले ठीक आहे बाबा. आता त्यांच्याकडून आम्ही कमी करून आहे ना 10 रुपयाला गवरी आणि अजून गवत पण घेऊन जावं लागणार आहे. गवताचं भाडं कितीला आहे? इकडे गवऱ्या असतात पण आहे ना एवढ्याला मोठ्याला नसतात. इथं आहे ना लयच मोठ्याला गवऱ्यात भाऊ ना. आताच करायचं नाही. गौरी म्हणजे गौरी, टपाडची टपाड गौरी. आपल्याला आहे ना आता आहे ना आपल्याला आहे ना इकडे गवताच्या पेंड्या आणायच्यात. आणि होळी हे बा इथं नवीन गवऱ्या आहे ना नवीन शेणाच्या असं थापी देत. 200 रुपयाला एक कट्टा. आणि गावात जरा मोकारच महाग दिसतंय. किती हो कितीला आहे? 200 रुपये. बाबा बाबा गावरात घेतलेलं परवडत्यान. मग 200 रुपये गवताची पेंडी आहे. आणि पण हे काय घेऊन जावंच लागणार आहे गवताची पेंडी आपल्याला. शेतकरी आम्हाला सगळं जमत. या लवकर इकडं. आम्ही काय आता इकडं आलो ना, विसरलो नाहीत लगेच आम्ही इकडे. तुला नाही येत बांधता, पण आम्हाला येतं बांधता. त्याला बोललो होतं बांधून दे, तर ते बोलतंय मला काय बांधता येणार. त्याला म्हणलं आपण ओरिजिनल शेतकरी, आपण हेच काम केलेलं आहे गावाकडं. आणि आता बांधून आता एक बाहेर घेऊन जातो. आता आहे ना एक पेंट घेतलेली आहे. आपल्याला ही होळीसाठी बाद झाली एकच, कारण लय मोठा जाळ करून जमणार नाही. कारण बारकाले पोर आहेत बिल्डिंग मध्ये, करायला जायचं ते पण व्हायचं आहे घोटाळा. त्याच्यामुळे ना बाद झाली एक. आणि गावऱ्या एवढ्या घेतलेल्या आहेत आपल्याला 20 गावऱ्या. त्याच्यामुळे होळीचं सामान जवळजवळ हे ना सगळं झालेलं आहे. आणि अजून पण हारण ते घेऊन यायचं आहे. आणि आता आपल्याला ते सामान आहे ना आता आम्हाला एकट्याला जावं लागणार, कारण योग्य सेट आहेत ना त्यांना ड्युटीला जायचं. कारण त्यांच्या मागे लयच घाई होती सकाळपासून. बरं त्यांना म्हणलं चला बा आपल्याला होळीचं सामान तेवढी तरी मदत करा. बरं म्हणलं चला तुमच्यासाठी आम्ही एवढं करतो. त्याच्यामुळे आता आहे ना इथलं होऊन आहे ना आता लगेच तिकडं निघावं लागेल. मस्त उपटणार थोडे ते एरांडे भाई ते. अरे तिकडं चांगलं होतं ते दिलं सोडून इकडं आलाय तू. मानलं पाहिजे इकडं तुला आयचं ना सर. मित्रांनो आपण आता ना होळीचं आहे ना निम्मार्ध सामान म्हणजे जे महत्वाचं आहे ते आणलेलं आहे. हरण ते आपल्याला नंतर रांता जे लय ऊन लागलेलं आहे. आणि बायकोला म्हणलं जरा छासदी करून जरा प्यायला. तर आज आपण कसे छास बनवतो ते तुम्हाला आहे ना मी दाखवतो व्हिडिओमध्ये. ते पण बघा जरा, वेगळं काहीतरी आज नवीन ट्राय करू काहीतरी. हा मावशीन ते काय दिसले नाही गाड्या आता येणार होते. अशा प्रकारे आमची होळी आता सज्ज झालेली आहे पूजन करण्यासाठी. तर दिवसभराची मेहनत आणि होळी एकदम अशी तगडं नियोजन केलेलं आहे सूरजने. आणि त्यांना ना सोसायटी तर्फे त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जेवढं कौतुक करावा आणि त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. असं ते वगैरे